पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हैदराबादमधील एका कार्यक्रमात भाषण करताना देशवासियांना आवाहन केलं. पेट्रोलियम उत्पादनांचा वापर कमी करा, सोने खरेदी टाळा, असं मोदी म्हणाले. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसेस, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है. साथियों, आज जो संकट है उसमें हमें विदेशी मुद्रा बचाने पर भी बहुत जोर देना होगा कि पेट्रोल डीजल की खरीद पर जो विदेशी मुद्रा खर्च होती है, पेट्रोल डीजल बचाकर हमें वो मुद्रा भी बचानी है. तो कम से कम 1 साल के लिए हमें विदेशों में जाने की बातों को टालना चाहिए. कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे. खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो. अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है. अशातच आता लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या आवाहनावर टीका केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, मोदीजींनी काल जनतेकडून त्याग करण्याची मागणी केली. सोनं खरेदी करू नका, विदेशात जाऊ नका, पेट्रोल कमी वापरा, खाद्यतेल कमी वापरा, मेट्रोने प्रवास करा, घरून काम करा. हे उद्देश नाहीत, त्यांच्या अपयशाचे पुरावे आहेत. 12 वर्षात त्यांनी या देशाला अशा टप्प्यावर आणून ठेवलंय की त्यांना जनतेला सांगावं लागतंय काय खरेदी करा, काय करू नका, कुठे जा, कुठे जाऊ नका. प्रत्येक वेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी सगळी जबाबदारी जनतेवर टाकून मोकळे होतात. हा देश चालवणं आता तडजोड केलेल्या पंतप्रधानांच्या आवाक्यातली गोष्ट राहिलेली नाही, असं राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये लिहिलं.